रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराच्या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी विसावलेली आहे। या पालखीतील कित्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी मुक्काम केलेला आहे। मुक्काम झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्याची सोय या ठिकाणी प्रत्येक वर्षी खोपटे कुटुंबियांच्या वतीने केली जाते। वर्षानुवर्षाचा हा जो परंपरेचा भाग आहे तो आजपर्यंत चालत आलेला आहे। आपण बघू शकतो वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि अगदी पोट भरून नाश्ता या ठिकाणी करतायत। हे खोपटे कुटुंबियांनी सातत्यानं वर्षानुवर्ष वारकऱ्यांसाठी मोफत हा उपक्रम चालवलेला आहे। वर्षानुवर्ष वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी खोपटे कुटुंबीय सातत्यानं हे काम करत असतात। प्रत्येक वर्षी नाना पेठेत आल्यानंतर या ठिकाणी या परिवाराचा हा उपक्रम आपल्याला दिसून येतो। कुठलाही वारकरी हा उपाशी राहू नये यासाठी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून हा उपक्रम चालतो। पहाटे 5 वाजल्यापासून वारकरी या ठिकाणी येतात, एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता करतात आणि ते आपल्या पुढच्या पाऊल वाटेसाठी मार्गस्थ होत असतात। ही सगळी कुटुंबीय मंडळी या सेवेमध्ये दिवसभर या ठिकाणी कार्यरत असते। असा एक जो सेवेचा भाग आहे तो या ठिकाणी प्रत्येक वर्षी नाना पेठेमध्ये आपल्याला दिसून येतो। आपल्यासोबत खोपटे परिवारातील कुटुंबीय आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। निलेश दादा खोपटे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, नेमकी कसं ही तुम्हाला संकल्पना सुचली आणि काय परंपरा तुमच्या? मी आज गेले 10 ते 15 वर्षापासून ह्या मंदिरापाशी निवडुंगा विठोबा मंदिराची सेवा करत आहे व वारकरी भक्तांचे जगद्गुरू तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सहर्ष स्वागत या पुण्यनगरीमध्ये आमचे बंधू बोलतील। आता गेले बरेच वर्ष झाले आमचे थोपटे परिवार या सेवेमध्ये रुजू आहेत। आमचे आजोबा विठ्ठल शंकरराव थोपटे हे आमचे मंदिराचे पूर्ण सेवेमध्ये कार्य करायचे आणि बरेच वर्ष आले। आता हे कमी ते 10 ते 15 हजार नॉर्मली आम्ही सेवेचे हे करतो, त्याला सेवा प्रस्थापित करतो। या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय उद्देश असतो आणि काय नेमकं या सगळ्यातून काय वाटतं? काय ना, देवाचा आशीर्वाद, यांची सेवा। आजोबा विठ्ठल शंकर थोपटे हे पहिल्यापासून सेवेमध्ये होते, त्यांचा हे आदर धरून आम्ही ही पुढं सेवा चालू केली। या सगळ्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया भेटतात, त्यावेळी काय समाधान असतं नेमकं? काय एक आशीर्वादच आम्हाला तू म्हणायचं। त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू असतं आणि समाधानाची भावना असते तीच सगळ्यात मोठा आमचा आशीर्वाद। हा उपक्रम जो आहे तो आता साधारण कसं स्वरूप असतं? दरवर्षी किती लोक याच्यामध्ये नाश्ता करतात आणि किती लोकांना याचा आनंद मिळतो? आता तसे बघायला गेले तर 10 ते 15 हजाराच्या आसपास लोकांचा नाश्ता आम्ही करतो। 10 ते 15 हजारचा टोटल नाश्ता आम्ही करतो सर। असं मोजता येणं भरपूर पब्लिक येतं, त्या हिशोबाने आमचं मोजता येत नाही। या सगळ्यामध्ये आता तुम्ही इथले वारकरी आहात, इथं सेवेकरी आहात, या सेवा करत असताना येणाऱ्या अडचणी भरपूर असतील, तर त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय अपेक्षित आहेत? शासनाकडून फक्त एवढंच अपेक्षित आहे की त्यांनी पूर्ण क्लीन स्वच्छता ठेवावी, तेवढंच अपेक्षित आहे, बाकी काय नाही। ताई आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल, हा उपक्रम तुम्ही राबवताय, एक गृहिणी म्हणून, एक महिला म्हणून आलेल्या वारकऱ्यांना माऊली म्हणून ज्यावेळी तुम्ही हे सगळं करत असता, सेवा करत असता, त्यावेळी काय भावना असतात? आमच्या भावना खूपच म्हणजे मनापासून असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पुण्यनगरीत खूप स्वागत आहे आणि आमची फॅमिली, थोपटे फॅमिली, गेल्या 10 वर्षापासून या सेवेत आहे। म्हणजे आमच्या मनापासून म्हणजे आम्हाला एवढी हे असते की रात्रीची झोप लागत नाही, रात्रभर जागे, म्हणजे एवढी तयारी घरातले सगळे लोक मनापासून, म्हणजे असं नाही स्वतःहून पुढे येऊन सगळी तयारी करत असतात। हे जाऊ दे, परत घरी आम्ही स्वतः घरातला पुरणपोळीचा स्वयंपाक करून घरामध्ये सुद्धा वारकरी खूप जेवायला घालतो। अशी सेवा आम्हाला खूप म्हणजे एकदम असं वाटतं की देव आपल्या पुण्यनगरीत आलेत, अशी आम्ही सेवा करतो। देव आपल्या पुण्यनगरीमध्ये आलेले आहेत असं मानून होणारी वारकऱ्यांची असणारी ही सेवा आहे ती वर्षानुवर्ष कित्येक वारकऱ्यांचं पोट भरण्याचं काम करते आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे।